इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू तिचे मित्र गणपतीची मूर्ती घरी घेऊन येतात. शकुंतला आरतीचं ताट घेऊन दारात उभी असते. ती मूर्तीची पूजा करते आणि मग इंदू आतमध्ये येते. इकडे गोपाळ किचनमध्ये येतो आणि तो नारायणीला म्हणतो, चला चला लवकर चला, आमच्या इंदूचा गणपती आलाय, सगळं दणक्यात झालं पाहिजे. नारायणी म्हणते, गोपाळ मला अभिमान वाटतो बघ तुझा. गोपाळ म्हणतो, पण आता मी तसं काय केलंय? नारायणी हसते आणि म्हणते, अरे तू जे ठरवलंस ना ते करून दाखवलं. गोपाळ म्हणतो, म्हणजे? नारायणी म्हणते, म्हणजे असं की तू इंदूचा गणपती घरात आणलास. गोपाळ म्हणतो, तो मी नाही आणला, तिनं आणलाय, तिनं. मला माहीत नाही यातलं कुठं तो सापडला आहे ते. नारायणी म्हणते, हो गणपती इंदूनच आणला, पण तो का, कसा, कुठून तिथे आला हे इंदूला पण माहीत नसेल बघ. गोपाळ हसतो आणि मग म्हणतो, ज्यानं काय काय केलं हे त्याला आठवतं की त्यानं तो कसा गणपती तिथे ठेवला. इंदूच्या 2 मैत्रिणी त्या दिवशी घरी आलेल्या असतात गोपाळच्या घरी, आणि मग त्या आपापसात त्यांचं बोलणं सुरू असतं. नारायणी तिथेच कपडे वाळत घालत असते. ती त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना विचारते, काय गं इकडं कुठं? तेवढ्यातच तिथे आनंदी येते. त्या दोघी म्हणतात, ते आदू. आनंदी म्हणते, अधोक्षज म्हणायचं. परी म्हणते, हो तेच काकू, अधोक्षज आहे का? आनंदी म्हणते, नाहीये. बघताय काय, घरी जावा. आणि मग आनंदी तिथून निघून जाते. नारायणी त्यांना म्हणते, इंदूला शोधताय ना तुम्ही? ती मंदिराच्या पाठीमागे अभ्यास करत बसलीये. मग त्या दोघी तिथून निघून जातात. मग नारायणी परत कपडे वाळत घालत असते. हे सगळं गोपाळच्या समोर सुरू असतं. गोपाळ तिथेच येतो आणि म्हणतो, काय गं ताई, इंदू पाहिजे होती ना त्यांना, मग आदूला का आवाज देत होत्या त्या? नारायणी म्हणते, अरे आपल्या घरात इंदूला हाक मारून येता येत नाही. गोपाळ म्हणतो, का? घर तर इंदूचंच आहे ना. नारायणी म्हणते, हो बरोबर आहे तुझं, पण आई बाबांना हे मान्य नाही ना, आणि तिच्या बाजूनं बोलणारं हक्काचं माणूस कोण आहे आपल्याकडं? गोपाळ म्हणतो, ठीक आहे, मी आता इंदूला तिचा हक्क मिळवून देणार. घरात असा पाहुणा आणेन ना ज्याचं स्वागत सगळ्यांनी वर्षानुवर्ष दणक्यात करावं लागेल. मग रात्री गोपाळ ती मूर्ती रस्त्यावरती नेऊन ठेवतो. त्याच्यासोबत एक दिवा ठेवतो शेजारी आणि चिठ्ठी पण ठेवतो. आणि मग मुद्दामच पप्पाच्या घरातून तो इंदूला खायला काहीतरी आण असं सांगतो, आणि मग एकटीलाच तो तिथं पाठवतो. मग इंदूला तो गणपती रस्त्यात सापडतो आणि ती चिठ्ठी पण सापडते. मग इंदू तो गणपती घरी घेऊन येते. मग हे सगळं गोपाळला आठवत असतं. नारायणी म्हणते, गोपाळ मला गंमत वाटते बघ तुझी. तुझा स्वतःचा देवावर विश्वास नाहीये, पण इंदूचा हक्क आणून देण्यासाठी तू हे सगळं केलंस. गोपाळ म्हणतो, अगं माझा नाही गं, पण इंदूचा तर देवावर विश्वास आहे ना, आणि आता आमच्या इंदूला कोणीच म्हणणार नाही की तिच्या हक्काचं कोणी नाहीये. आणि बाप्पा कुठल्या गोप्या-टोप्या किंवा आदूचा किंवा व्यंकट महाराज दिग्रजकरांचा नाही, तर इंद्रायणी सोपानवाडीकरांचा आहे. नारायणी हो म्हणते. आणि मग गोपाळ म्हणतो, आणि हो आता म्हणा मोठ्या बाईंना, हिंमत असेल तर इंदूच्या पाहुण्याला हटकवून दाखवा इथून. इकडे मूर्ती घरी आणलेली असते. इंदू म्हणते, व्यंकू महाराज तुम्ही मेन आहात ना, मग हा गणपती तुम्ही टेबलावर ठेवा. गोपाळ म्हणतो, गप, एवढा लांबून गणपती तू घेऊन आलीस आणि आता म्हणती व्यंकू महाराज तुम्ही टेबलावर ठेवा, लगेच हात दुखायला लागले का तुझे? इंदू गोपाळला खुणावते आणि मग व्यंकू महाराज जरा रागातच बघत असतात. गोपाळ म्हणतो, बाबा विथ गिव्ह रिस्पेक्ट सांगतोय, हा गणपती इंदूला मिळालाय ना, तर ह्याची पूजा अर्चा सगळं इंदूने करावं असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं? इंदू म्हणते, अहो पण व्यंकू महाराज तुम्ही मेन आहात ना. व्यंकू महाराज म्हणतात, 100% बरोबर आहे तुझं, हा गणपती इंदूचा बाप्पा आहे बरं का. इंदूचा बाप्पा. मग सगळे म्हणतात. मग आदू म्हणतो, इंदूचा बाप्पा मस्त मोदक लाडू फस्त सगळं त्याच्या मागे म्हणतात. इंदू गणपती टेबलावर ठेवते. सगळे खूप खुश असतात. तेवढ्यातच तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणतात, हे काय आहे? गोपाळ बोलायला जाणार तेवढ्यातच नारायणी त्याला थांबवते आणि म्हणते, अगं बरं झालं आई तू आलीस, तुझीच वाट बघत होतो आम्ही, बघ हे काय आहे. आनंदी म्हणते, मी तेच विचारतेय, हे काय आहे? नारायणी म्हणते, अगं बाप्पाची मूर्ती छान आहे ना, ह्या वर्षी आपल्या घरात बाप्पाचं आगमन झालंय बघ. आनंदी म्हणते, काय डोक्यावर पडली आहेस का गं तू? रीतिरिवाज परंपरा काही आहेत की नाहीत? मनात आलं की आणली मूर्ती. देवाचा कारभार असा असतो का? नारायणी म्हणते, अगं पण. आनंदी म्हणते, पण बिन किंतु परंतु माझ्यासमोर बोलायचं नाही. आतापर्यंत दिग्रजकरांच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय का? नारायणी म्हणते, पण आता झालंय ना आगमन, साक्षात बाप्पालाच आपल्या घरी विराजमान व्हायचंय, म्हणूनच तर इंदूला वाटेत गणपती सापडला ना. आनंदी म्हणते, कोणाला सापडली मूर्ती? इंदूला ना.
मग त्याचा आपल्या घराशी काय संबंध? हा असा गोंधळ मला माझ्या घरात चालणार नाही हा. व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी अहो गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती, त्याची पूजा करायची, ह्यात कसला आलाय गोंधळ? आनंदी म्हणते, बोलले इंदूचे कैवारी इंदूच्या बाजूने बोलले. व्यंकट भाऊजी, इतके दिवस मी तुम्हाला हुशार समजूतदार समजत होते. मला असं वाटत होतं का 4 शहाणपणाच्या समजूतदारीच्या गोष्टी सगळ्यांना सांगत असाल तुम्ही. त्या गोष्टी तुमच्या बायकोला आणि नारायणीला पण सांगायला हव्या होत्या का? मूर्ती घरामध्ये बसवणं म्हणजे भातुकलीचा खेळ नाही. सापडली मूर्ती, आणली घरामध्ये बसवली, हे आपल्या घराचं शास्त्रात नाहीये. इंदू म्हणते, मोठं बाई कोणतं शास्त्र? आनंदी म्हणते, हे ते हे. इंदू म्हणते, हे ते शास्त्र का? सगळे हसतात. गोपाळ पण हसायला लागतो. आनंदी गोपाळला म्हणते, दात काढायला काय झालं? तुला काय वाटलं शास्त्र म्हणजे मला काही कळत नाही का? मला काय सांगता येत नाही का असं तुला वाटलं का? मला सांगता येईल, पण ती लहान आहे, तिला कळेल का ते? म्हणून मग तिच्या डोक्यात गेलं पाहिजे ना. तिच्या डोक्यात शिरणार आहे का? लहान आहे ती. व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी मी इंदूपेक्षा मोठा आहे आणि मला सांगितलं तर कळतं. मला सांगता का कोणतं शास्त्र आहे ते? आनंदी म्हणते, व्यंकट भाऊजी तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीत आडवं लावायचं आहे ना, तर मग ठीक आहे. पण डिग्रजकरांची थोरली सून म्हणून तुम्हाला सांगते की मी ह्या घरच्या प्रथा परंपरा मोडून देणार नाही. आणि आतापर्यंत कधी डिग्रजकरांकडे गणपती नव्हता, यंदा पण नसेल. विषय संपला. उचलून न्या तो गणपती, असं म्हणून ते तिथून निघून जायला निघते तर तेवढ्यातच नारायणी म्हणते, बरोबर आहे आई तुझं. सगळ्यांना धक्काच बसतो. नारायणी म्हणते, काका मला पटतंय आईचं. रीतिरिवाज परंपरा शास्त्र जपलं पाहिजे ना आपण. तुला नाही का वाटत गणपती घरात राहावं म्हणून? मग तू घेऊन जा असं ती आनंदीला सांगते. त्याला बाहेर घेऊन जा. गोपाळ बोलायला जाणार तेवढ्यातच नारायणी त्याला थांबवते. ती नाटक करत असते. आनंदी म्हणते, ठीक आहे. पण परत म्हणते, पण मी का नेऊ? तू आणलास ना, मग तू ने असं ती इंदूला सांगते. मग इंदू गणपतीच्या पायावर त्याने उचलायला जाते. तोच गोपाळ ओरडतो, ए इंदे हात नाही लावायचा, बाप्पा आहे ना तो, हात नाही लावायचा, लांब हो. आनंदी म्हणते, काय तुझं? तुला जर एवढंच जर वाटतंय ना तर तू उचल. गोपाळ म्हणतो, मी नाही बाबा, मला नाही घ्यायचं ते पाप डोक्यावरती. आनंदी म्हणते, का? गोपाळ म्हणतो, मावशी ती अशी भानगड केली म्हणून हात मोडला ना ग त्याचा. आनंदी म्हणते, कुणाचा? गोपाळ म्हणतो, त्या फलटणकर काकींचा. नाही म्हणजे बाप्पा मुळं नाही ते झालं. त्यांच्या घरी कोणतरी साधू संत आले होते तर त्यांनी त्यांना घरातच घेतलं नाही, घरातून हाकलवून दिलं. मग काय हात मोडला ना त्यांचा? मग अहो ते साधू संत होते, हा तर प्रत्यक्ष बाप्पा आहे. शकू म्हणते, हो ना मोठ्या बाई, किती दुर्दैवी आहेत, हातच त्यांचा मोडला ना. मग आनंदी घाबरते आणि म्हणते, असं काय नसतं. बाप्पा म्हणतो, नाही मोठ्या बाई, माझी आई पण म्हणते की घरात आलेल्या पाहुण्याला बाहेर काढलं ना की पाप लागतं. नारायणी म्हणते, तुझ्या आईला जास्त कळतं का माझ्या आईला? तू नको जास्त विचार करू आई. तुला वाटतंय ना हा गणपती बाहेर जावा, तू घेऊन जा. आनंदी म्हणते, हा नेणारच आहे. घाबरते का? तेवढ्यातच आदू म्हणतो, आई ग, हात हात हात. आनंदी म्हणते, नाही अधोक्षज, मला काही नाही होणार, रडू नको तू. आणि तो व्यंकू महाराजांना जाऊन मिठी मारतो आणि मोठमोठ्यानं रडत असतो. तो सगळे नाटक करत असतो. सगळ्यांना खूप हसायला येत असतं, पण सगळे कंट्रोल करतात. आनंदी म्हणते, अहो समजावं व्यंकू भाऊजी त्याला, काही पण आपलं. आदू रात रडत असतो. मग आनंदी मूर्ती जवळ जाते आणि हात लावणार तेवढ्यातच सगळे जोरात ओरडतात. मग आनंदी थांबते आणि म्हणते की करा तुम्हाला काय करायचं ते. आणि मग ती तिथून निघून जाते. ती गेल्यावरती सगळे नाचायला लागतात. नंतर थोड्याच वेळात लगेच आनंदी माघारी येते आणि म्हणते, काय खूप करावं लागतं त्याचं, जमणार आहे का तुम्हाला? आरती करायला लागते, पूजा करायला लागते, जमणार आहे का तुम्हाला हे सगळं? सगळे हो म्हणतात. आनंदी म्हणते पप्प्याला, रोज आंघोळ करावी लागते. पप्प्या हो म्हणतो. पप्प्या म्हणतो हो. आनंदी म्हणते, आणि प्रसाद रोजचा रोज करावा लागतो, मखर करावं लागतं, करणार आहात का तुम्ही? सगळे हो म्हणतात. आनंदी म्हणते, आणि या सगळ्यासाठी पैसे लागतात, आणणार आहेस का तू? ती इंदूला म्हणते. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.